स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते. आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जी मोनी अमावस्या आलेली आहे. तर मोनी अमावस्या कधी चालू होते? या मोनी अमावस्याला अत्यंत साधारण महत्व आहे, कारण की हिंदू धर्मामध्ये मोनी अमावस्याला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे. या मोनी अमावस्येच्या दिवशी जर आपण काही कार्य केलं, काही शुभ कार्य केलं, त्याचं फळ आपल्याला अनंत पटीने प्राप्त होतं असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. कारण की जी ही मोनी अमावस्या नाव कसं पडलेलं आहे, तर पौष महिन्यामध्ये कृष्ण पक्षातील अमावस्येला मौन अमावस्या किंवा दश अमावस्या सुद्धा म्हटली गेलेली आहे. ह्या अमावस्येच्या दिवशी जे आपण दान धर्म केलेलं, तर्पण केलेलं पितरांना किंवा पिंडदान केलेलं, अन्नदान वस्त्रदान याला खूप महत्व मानलं गेलेलं आहे. देवांची जेवढी आराधना करता येईल तेवढी तुम्ही आराधना करायची आहे उद्याच्या दिवशी. कारण की अमावस्या ही खूप महत्वाची मानली गेलेली आहे. आणि कुंभमेळ्यामधील तिसरं जे स्नान आहे, अमृत स्नान म्हटलं गेलेलं आहे, शाही स्नान म्हटलं गेलेलं आहे, शाही आंघोळ, ती आंघोळ आहे मोनी अमावस्येच्या दिवशी. तर ही पृथ्वी तल हे अत्यंत शुभ झालेलं आहे. तर हे खूप अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे. आणि मोनी अमावस्येच्या दिवशी जेवढं तुम्हाला मौन राहता येईल तेवढं मौन राहायचा प्रयत्न करा. उपवास करता येईल तर उपवास करा. नाही उपवास करता येईल तर कधी कुणा भांडू नका, कुणाशी कटकट करू नका, वादविवाद करू नका. घरामध्ये सुख शांती नांदू द्या. कारण की असं म्हटलं गेलेलं आहे, ह्या अमावस्येच्या दिवशी जर आपल्या घरामध्ये आपण कटकट केली, वादविवाद केली, घरामध्ये काहीतरी कारणास्तव काही प्रॉब्लेम आले, तर आपल्या घरामध्ये सतत असे वादविवाद घडत असतात. आणि असे भरपूर घर आहे की बघा, अमावस्येच्याच दिवशी त्या घरामध्ये कटकट होते, वादविवाद होतात. तर आपल्याला हे संपूर्ण गोष्टी टाळायच्या आहे. मौन व्रत धारण करायचं आहे. जेवढं तुम्हाला मौन व्रत धारण करता येईल त्याचं अनंत फळ तुम्हाला मिळणार आहे. कारण की या मोनी अमावस्येच्या दिवशी जर आपण देवाची आराधना जर केली तर त्याचं फळ दुप्पट पटीने तुम्हाला प्राप्त होणार आहे, अनंत प्राप्त होणार आहे. पिंडदान केलं तर त्याचं सुद्धा फळ आहे तुम्हाला. नंतर त्या दिवशी तुम्हाला अशा काही गोष्टी करायच्या आहेत ज्या आपल्या आयुष्याचं कल्याण करतील. त्या दिवशी आपल्याला काय करायचं, ज्या दिवशी मोनी अमावस्या आहे म्हणजे उद्याच्या दिवशी आपल्याला अशा काही झाडांना स्पर्श करायचा आहे. तिथं केल्याने आपल्या आयुष्याचं कल्याण होईल, आपलं जीवन सुखमय होईल आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद सदैव आपल्या सोबत राहील. तर त्याच्या अगोदर सांगते, त्या दिवशी मोनी अमावस्या आहे. तर मोनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी उठायचं आहे. असं म्हटलं गेलेलं आहे की ज्या म्हणजे अमावस्या असते तर त्या अमावस्येच्या टायमाला पृथ्वी तलावर आपले पित्र आले असतात. आणि ते पित्र आपल्या दरवाज्याच्या बाहेर असतात. आणि त्यांना आपल्याला पाणी द्यायचं असतं. तर पाणी कशा प्रकारे दिलं जातं? सकाळी उठल्यानंतर आपल्या दरवाज्याच्या बाहेर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. पाणी शिंपडताना तुम्ही त्याच्यात हळद किंवा गंगाजल टाकू शकतात. नसेल तर फक्त हळद टाकायची. ओम पितृभ्यो नमः, ओम पितृभ्यो नमः असं मंत्र म्हणून ते पाणी शिंपडायचं आहे. असं केल्याने तुमची पित्र तृप्त होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल. आणि परत ना त्या दिवशी काय करायचं, तुम्ही सकाळी उठल्यानंतर ते पाणी शिंपडून झाल्यानंतर आपण ते पुसून घ्यायचं आहे. आणि नंतर ना तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढायची आहे. लक्ष्मीची पावलं काढल्यानंतर तिथं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे. नंतर ना आपला जो उमरा असतो बघा, दर अमावस्याच्या दिवशी आपला मेन डोर स्वच्छ करायचा, त्याला पुसून घ्यायचा. उमरा जो असतो तिथं हळदीचं लेपन करायचं. ह्या दिवशी आवर्जून आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. जे स्वस्तिक आपल्याला आपल्या उमऱ्याच्या मध्य भागामध्ये काढायचं आहे कुंकवाने. कुंकवाने काढल्यानंतर तिथं हळदी कुंकू अक्षता व्हायची आहे, त्याची पूजा करायची आहे. आणि पितृदेवतांना सांगायचं आहे, माझ्या घरामध्ये सुख शांती नांदू द्या आणि जी नकारात्मक शक्ती आहे ती पूर्णपणे बाहेर जाऊ द्या. माझ्या घरातल्या लोकांची भरपूर प्रमाणात प्रगती होऊ द्या असं आपल्याला तिथं म्हणायचं आहे. आणि मग घरात यायचं आहे. हे संपूर्ण झाल्यानंतर त्यानंतर तुम्ही पितृस्तोत्र वाचू शकतात. पितृस्तोत्र वाचायला सुद्धा अनंत फळ तुम्हाला मिळणार आहे. कारण की ही अमावस्या मौन अमावस्या आहे. आणि मौन अमावस्येच्या दिवशी जर आपण आपल्या पितरांची सेवा केली, कारण की हा जो दिवस असतो हा पितरांचाच असतो. आणि खूप प्रमाणात आपल्याला पितरांची सेवा करायची आहे. ज्या घरामध्ये पितृ त्रास असेल, पितरांचा दोष असेल, पितरांचा त्रास होत असेल, तर नक्कीच त्यांनी जर आपल्याला रोज शक्य नाही करणं, तर तुम्ही पितराच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी अमावस्या आहे त्या दिवशी पितरांच्या नावाने दिवा लावायचा आहे. पितरांच्या नावाने तुम्हाला पितृस्तोत्र वाचायचं आहे. खूप अनंत फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. नंतर मी आता तुम्हाला सांगणार की आपल्याला ह्या दिवशी काय करायचं. बघा, आपल्याला काय करायचं, संध्याकाळच्या टायमाला आपल्या तुळशीजवळ आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडीशी तीळ टाकायची आहे. तुपाचा दिवा करायचा, तीळ टाकायची, थोडीशी मुठभर हळद टाकायची. आणि दिवा लावताना अगोदर एक डिश घ्यायची. ते डिश मध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे हळदीचं. नंतर त्याच्या हळदीचं स्वस्तिक काढून झाल्यानंतर थोडे तांदूळ टाकायचे, त्याचा तो दिवा प्रज्वलित करायचा आणि तुळशी मातेला लावायचा आहे.
या तुळशी मातेला दिवा लावताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जाप करायचा आहे. नंतर ना पितरांच्या नावाने थोडंसं दूध, त्याच्यामध्ये कच्चं दूध आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते तुळशीला टाकायचं आहे. असं केल्याने तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल. तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदेल. लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद तुमच्या घरामध्ये राहील आणि ज्या घरामध्ये तुळशी मातेची पूजा होईल त्या घर हे गोकुळासारखं नांदेल असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे आवर्जून आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे अशाच प्रकारे संध्याकाळच्या टायमाला. नंतर तुमच्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण होणार असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. आणि दुसरं जे झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड. बघा, जे आपले पिंपळाचं झाड आहे त्या पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि ज्या ठिकाणी विष्णूंचा वास असतो त्या ठिकाणी लक्ष्मी माता सुद्धा असते. तर आपल्याला काय करायचं, पिंपळाच्या झाडाजवळ संध्याकाळच्या टायमाला जायचं. पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर चौमुखी दिवा करायचा आहे. तुम्ही शक्य असेल तर कणिकाचा करू शकतात किंवा तुम्ही तुमच्या घरातली पंथी असेल तर 4 वाती ठेवायच्या. 4 वाती ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये तूप नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे. ते मोहरीचं आणि तिळाचं तेल टाकून त्याच्यामध्ये काळ्या कलरची तीळ टाकायची आहे आणि तो दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाकडे लावायचा आहे. पिंपळाच्या झाडाखाली लावताना तुम्हाला तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे. पितरांना विनंती करायची आहे की आमच्याने काही चूक झाली असेल, भूल झाली असेल, आमच्याने तुमची सेवा होत नसेल तर माझ्या घरातले जे टेन्शन आहे, प्रॉब्लेम आहे, दुःख आहे, कष्ट आहे, पैशांची चंचल आहे, मुलांचं लग्न होत नाही, असं तुम्हाला तिथं बोलून दाखवायचं आहे. प्रार्थना करायची आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित झाल्यानंतर तुम्हाला तिथं थोडंसं साखर आणि थोडं पीठ हे टाकायचं आहे मुंग्यांसाठी आणि नंतर ना तिथं तुम्ही पाणी पाणी टाकायचं, प्रदक्षिणा घालायच्या. 11 घालू शकता, 21 घालू शकता. प्रदक्षिणा घालायच्या आणि भगवान विष्णूंना आराधना करायची की माझ्या घरामध्ये लक्ष्मी माता आणि तुमचं आगमन होऊ द्या. माझं घर हे सुख शांतीने नांदू द्या आणि मनातल्या सगळ्या इच्छा ज्या असतील आमच्या त्या पूर्ण होऊ द्या आणि पितरांचा आशीर्वाद, माझ्या पितरांना सद्गती लाभू द्या, पितरांना तृप्ती मिळू द्या असं म्हणायचं आहे आणि दिवा लावून घरी परत यायचं आहे. या झाडाला स्पर्श करायचा, डोकं लावायचं आणि आपल्या मनातली जी काही इच्छा आहे ती नक्कीच मागायची आहे. असं म्हटलं गेलेलं आहे स्कंद पुराणामध्ये आणि विष्णू पुराणामध्ये की ह्या अमावस्येच्या दिवशी आपण जर ह्या झाडाला स्पर्श केला आणि या झाडाला पूजा आराधना केली तर आपल्या मनाची इच्छा पूर्ण होते. आपल्या घरातले दुःख, कष्ट, दारिद्र्य पूर्ण समाप्त होतं असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. तर आवर्जून आपल्याला ह्या दुसऱ्या झाडाला अशा प्रकारे स्पर्श करायचा आहे. आणि आता जे आहे ते तिसरं झाड म्हणजे बेलाचं झाड. बघा, बेलाचं झाड जे आहे ते भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे आणि असं म्हटलं गेलेलं आहे की बेलाच्या झाडाजवळ लक्ष्मी मातेचा निवास असतो, संपूर्ण देवांचा निवास असतो. संध्याकाळच्या टायमाला जर आपण बेलाची झाडाची पूजा केली तर आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मी माता अखंड वास करत असते. या दिवशी बेलाचं झाड लावायचं आहे किंवा कुणाला दान सुद्धा द्यायचं आहे. तर शक्य असेल तर शक्य असेल तर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही बेलाचं जे झाड आहे ते दान करायचं आहे. असं म्हटलं गेलेलं आहे बेलाचं झाड जर आपण दान केलं तर आपलं जे म्हणजे घरामध्ये वंशवृद्धी होते, घरामध्ये वंश वाढत जातो असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे शिव महापुराण कथेमध्ये. तर आपल्याला जर बेलाचं झाड लावता येईल तर बेलाचं झाड लावायचं, नाही तर कुणाला दान देता येईल तर दान सुद्धा द्यायचं आहे. या दिवशी संध्याकाळी बेलाच्या झाडाला तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण केल्यानंतर तिथं तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा व्हायचे आहे आणि नंतर ना तुम्हाला तिथं एक दिवा लावायचा आहे. तो दिवा म्हणजे तुम्ही तुपाचा लावायचा. तुपाचा लावल्यानंतर 2 वाती म्हणून एक दिवा वात करायची आहे. 2 वाती का घ्यायच्या? शिव आणि शक्ती या 2 वाती मिक्स करायच्या, एकत्र करायच्या. तूप घ्यायचं गाईचं आणि त्याच्यामध्ये दिवा लावायचा. थोडीशी तुम्हाला त्याच्यात हळद टाकायची आहे. तो दिवा तुम्हाला लावायचा आहे. तर बेलाच्या झाडाजवळ बेलाची पूजा करायची. बेलाच्या झाडाला डोकं लावायचं आणि तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती मागायची आहे. असं म्हटलं गेलेलं आहे की ह्या संध्याकाळच्या टायमाला बेलाच्या झाडाची जर आपण पूजा केली, त्यांना दिवा लावला तर आपल्या घरामध्ये वंशवृद्धी होते. आपल्या घरामध्ये कधीच दुःख येत नाही, कष्ट येत नाही, दुःखांचं निवारण होतं आणि लक्ष्मी मातेचा अखंड आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहतो. कधीच पैशाची चंचल त्या घरामध्ये भासत नाही असं सुद्धा विष्णू पुराण आणि शिव महापुराण कथेमध्ये म्हटले गेलेलं आहे. त्यामुळे आवर्जून आपल्याला अमावस्येच्या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा करायची आहे. बघा, तुळशीची पूजा, बेलाच्या झाडाची पूजा आणि पिंपळाची पूजा हे झाड अत्यंत पवित्र आहे. या झाडांची तुम्हाला आवर्जून पूजा करायची आहे आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य, धन, वैभव वाढावं याच्यासाठी हा जो उपाय आहे
तो नक्कीच आपल्या सगळ्यांनी करायचा आहे. बघा, माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा. श्री स्वामी समर्थ.